अनेक मुली या मासिक पाळी दरम्यान डार्क चॉकलेट खातात। आता मासिक पाळी दरम्यान डार्क चॉकलेट खाणं तसेच पेन किलर खाणं हे योग्य आहे का? तसेच मासिक पाळी दरम्यान त्रास कमी व्हावा यासाठी नेमकं काय करावं या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी प्रियांका कुलकर्णी। लोकसत्ता ऑनलाईनच्या या नव्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। आज आपल्या सोबत आहे डॉक्टर कविता अत्रे। डॉक्टर, तुमचं खूप खूप स्वागत। डॉक्टर, मी आता जसं म्हटलं की अनेक मुली या मासिक पाळी दरम्यान डार्क चॉकलेट खात असतात। मग मासिक पाळी दरम्यान डार्क चॉकलेट खाल्ल्यानं त्रास कमी होतो, म्हणजे मासिक पाळीचा त्रास कमी होतो असं आहे का? म्हणजे डार्क चॉकलेट हे मासिक पाळी दरम्यान खाल्लं पाहिजे का? ओके, ॲक्च्युली जर तुम्ही असा विचार केला की डार्क चॉकलेटनी मासिक पाळीचा त्रास कमी होतो का, तर डार्क चॉकलेटमध्ये असे काही घटक आहेत जसे उदाहरणार्थ मॅग्नेशियम। तर त्यांनी पाळीच्या दरम्यान होणारा जो स्पाझम आहे, जे पेन आहे, ते थोड्या प्रमाणात कमी होऊ शकतं। पण त्यासाठी डार्क चॉकलेटच खायला पाहिजे का? तर मी म्हणेन नक्कीच नाही, कारण डार्क चॉकलेट हा एकमेव मॅग्नेशियमचा सोर्स नाही। आपण आता डार्क चॉकलेट खाऊन काही प्रमाणामध्ये तुम्हाला पाळीचं जे पेन आहे ते कमी होऊ शकतं, पण ते पूर्णपणे जाणार नाही। पण मॅग्नेशियमचे घटक किंवा संतुलित आहार ह्याच्यामध्ये जास्त रोल आहे असं मी म्हणेन। मग फक्त मॅग्नेशियम खाण्यासाठी किंवा डार्क चॉकलेटमधले इतर घटक खाण्यासाठी ते खावं का? तर नाही। त्यासाठी तुम्ही कडधान्य खाऊ शकता, संतुलित आहार घेऊ शकता, या सगळ्या गोष्टी करूनही तुम्ही ते पेन कमी करू शकता। डार्क चॉकलेट खाताना त्याचा इफेक्टपेक्षा साईड इफेक्टला मी जास्त महत्त्व देईल, कारण डार्क चॉकलेटनी काय काय होऊ शकतं तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाळीच्या बहुतांशी तक्रारी हा लाईफस्टाईल डिसीजमुळे येतात। त्याच्यामध्ये वेट गेन हा पण खूप मोठा फॅक्टर असतो। बरेच जण म्हणतात की नाही आमचं वेट नाही आहे, पण तसं नसतं। काहींचं हे शारीरिक वेट म्हणजे फिजिकल फॅट जास्त असतं, तर काहींचं व्हिसरल फॅट जास्त असतं। त्यामुळे व्हेन यू ईट चॉकलेट, तुम्ही जेव्हा चॉकलेट खाता तेव्हा त्याच्यामधनं तुम्हाला खूप प्रमाणामध्ये कॅलरीज मिळतात, शुगर क्रेविंग चालू होतात। त्यानंतर जर आपण वयात येणाऱ्या मुलींचा विचार केला, टिपिकल ॲडोलसंट ग्रुप, तर ह्यांच्यामध्ये जे कॅफिन आहे, जे डार्क चॉकलेटमधलं आहे, तर ते कॅफिन ऑलरेडी या मुलींमध्ये खूप मानसिक बदल होत असतात। त्यामुळे त्यांचे थोडेसे मूड स्विंग्स असतात, अँझायटी वाढलेली असती, आणि यामध्ये जर तुम्ही कॅफिनयुक्त डार्क चॉकलेट त्यांना खायला दिलं तर नक्कीच त्यांचं चिडचिडेपणा हा वाढू शकतो। त्यानंतर त्यांना झोप न येणे, अभ्यासामध्ये कॉन्सन्ट्रेशनला कमतरता येणे, ह्या प्रकारचे हे दिसू शकतात। त्यामुळे मी नक्कीच म्हणेल की डार्क चॉकलेट हे शोधून काढलेलं त्याच्यावरचं एक उपाय आहे, पण डार्क चॉकलेट हे त्याच्यावरचा अंतिम उपाय नक्कीच नाही आहे। मग मॅग्नेशियम आपण कशातनं वाढवू शकतो, लोह कशातनं वाढवू शकतो, संतुलित आहार कसा घेऊ शकतो, याकडे जर आपण जास्त लक्ष दिलं तर मला वाटते त्याचा नक्कीच फायदा होईल। डॉक्टर, अनेक महिला या मासिक पाळीचा त्रास कमी व्हावा यासाठी पेन किलर देखील खातात। मग मासिक पाळी दरम्यान पेन किलर खावी का? किंवा जरी त्रास कमी होण्यासाठी कोणतं औषध खायचं असेल मासिक पाळी दरम्यान तर ते कोणतं खावं? हा एक खूप चांगला प्रश्न आहे, कारण की आम्हाला बऱ्याचदा फोन येतात की असं माझ्या मुलीचं पोट दुखतंय, माझं पोट दुखतंय, मी ही गोळी खाल्ली। मी म्हणेल कुठलंच औषध हे एका जास्त मर्यादेमध्ये सेफ नाही। आपल्याला अल्टरनेटिव्ह विचार हा नक्कीच केला पाहिजे, बरोबर? त्यासाठी पेन किलर कुठले खावे का? ज्यांना खूप अतिप्रमाणात त्रास होतोय त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने पेन किलर नक्कीच खावेत। पण पुन्हा एकदा मी म्हणेल की ह्याचं मूळ कारण काय आहे याच्याकडे आपण बघणं जास्त गरजेचं आहे। मी पुढच्या काही याच्यामध्ये सांगतेच की जर आपण मासिक पाळीच्या दरम्यान आणि ओव्हरऑल आपल्या रुटीनमध्ये काही बदल केले तर तुमचा त्रास हा अतिशय कमी होऊ शकतो। आता हा प्रश्न जो आहे हा पोटदुखीच्या संदर्भात आहे, तर मी इथं नक्की सांगेल की जर आपण खूप पोट दुखत असेल तर काही बेसिक गोष्टी आधी करून पाहाव्यात, आणि त्यांनी पण जर तुमचं पोट दुखणं कमी नाही झालं तर मात्र तुम्ही औषधं आणि ती सुद्धा डॉक्टरांना विचारून घ्यावीत। परस्पर पेन किलर घेणं, ओव्हर द काउंटर घेणं हा प्रकार पण हल्ली खूप वाढलेला आहे, आणि त्याच्यामुळंच बरेच आजकाल लिव्हरचे पण आजार वाढलेत, बरेच आजार आपल्याला दिसत आहेत। याचं महत्त्वाचं कारण हे जे काउंटर सेल जे होतात औषधांचे, तर लोकांना वाटतं नाही पॅरासिटामॉल सेफ आहे, कॉम्बिफ्लाम सेफ आहे, पण असं नसतं। एका सर्टन स्टेजनंतर कुठलीच गोळी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेतली तर ती सेफ नसते। त्यामुळे मान्य आहे काही लोकांना हा खूप जास्त त्रास होतो, तर पहिले मी काही बेसिक गोष्टी सांगते, त्या जर आपण करून पाहून तो त्रास नाही थांबला तर आपण नक्कीच जवळच्या डॉक्टरांकडे जावं। याच्यामध्ये एक सोपा उपाय मी सांगेल की जे लोअर ॲब्डोमिन आहे, ओटीपोट आपण म्हणतो, त्याला जर तुम्ही हलकासा तेलाचा मसाज करून शेकणे हा एक त्याच्यावरती खूप चांगला उपाय आहे। ओव्हरऑल
फक्त पाळीच्या काळातच नाही तर ओव्हरऑल पूर्ण वर्षभर जर तुम्ही ॲप्सचे एक्सरसाइज केली, पोटाचे व्यायाम ज्याच्यामध्ये पोटाच्या मसलचं स्ट्रेंथनिंग होतं, तर हा सुद्धा ह्याच्यामध्ये खूप चांगला उपाय आहे. आणि एवढं करूनही जर तुम्हाला त्याच्यामध्ये फरक नसेल तर नक्कीच तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने पेनकिलर घ्यावेत. डॉक्टर, अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या असं म्हटलं जातं की मासिक पाळीच्या दरम्यान या टाळल्या पाहिजेत. म्हणजे असं बऱ्याचदा म्हटलं जातं की मासिक पाळी दरम्यान केस धुवू नयेत, तर ते योग्य आहे का? आणि मासिक पाळी दरम्यान कोणत्या अशा गोष्टी आहेत ज्या करणं महिलांनी टाळलं पाहिजे? ॲक्च्युली हा पण खूप चांगला प्रश्न आहे, कारण मिथ्स अँड फॅक्ट्स असं खूप आहे त्याच्याबद्दल. आपण म्हणतो तसं अर्ध्या किलोमीटरवर ह्याच्याबद्दलचे खूप गैरसमज आहेत. तर मी नक्की सांगेल की पाळी दरम्यान तुम्ही काय करू नये, तर सगळ्यात महत्त्वाचं आपलं रुटीन ब्रेक करू नये. आधी तुम्ही हे समजून घेतलं पाहिजे की पाळी येणं ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, म्हणजे फिजिओलॉजिकल कंडिशन, आमच्या भाषेमध्ये नॉर्मल फिजिओलॉजिकल कंडिशन आहे आणि कुठलाही आजार नाही आहे. त्यामुळे कुठला तरी आजार झाला आणि तुम्ही तुमचं जे रुटीन आहे ते ब्रेक केलं असं ह्याच्यामध्ये घडता कामा नये. तुम्ही रोजचं रुटीन तुम्ही नक्कीच करू शकता. यामध्ये तुम्ही काय करू नये हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. पाळीच्या मध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे बऱ्याच जणांना थकवा वगैरे येतो त्याच्यामध्ये जे आम्ही ऑब्झर्व करतो त्याच्यामध्ये हायड्रेशन मेंटेन केलं जात नाही, पाणी भरपूर पिलं जात नाही. तर या काळामध्ये तुम्ही पाणी भरपूर पिलं पाहिजे. त्यानंतर पाळीच्या दरम्यान सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर तुम्ही हायजीन मेंटेन केली पाहिजे. पर्सनल हायजीनला ह्याच्यामध्ये खूप महत्त्व आहे. पर्सनल हायजीन मेंटेन केली पाहिजे. आणि इतर ज्या गोष्टी सांगितल्या आहेत की केस धुणे, ह्याला असं फारसं काही मेडिकली लॉजिक असं काही नाही आहे. पण नक्कीच मी म्हणेल की ज्याने तुम्हाला स्ट्रेस येतो, कारण ह्याच्यामध्ये थोडंसं हॉर्मोन्स जे चढ उतार होत असतात त्याच्यामध्ये तुमची सेन्सिटिव्हिटी ओव्हरऑल वाढलेली असते. त्यामुळे तुम्ही स्ट्रेसफुल गोष्टी न करता डेली रुटीन करायला काही हरकत नाही. डॉक्टर, मासिक पाळी दरम्यान बऱ्याच मुली या पॅड वापरत असतात, तसेच काही मुली या टॅम्पॉन आणि कप्सचा देखील वापर करतात. तर मेन्स्ट्रुअल कप जे असतात आणि टॅम्पॉन असतात हे वापरणं सुरक्षित आहे का, असा प्रश्न बऱ्याच मुलींना पडतोय, तर त्याबद्दल काय सांगाल? ओके, ॲक्च्युली असं आहे की दोन गोष्टी त्याच्यामध्ये. पॅड जेव्हा वापरतो तेव्हा ते एक्सटर्नली यूज केलं जातं आणि टॅम्पॉन्स आणि कप्स हे थोडे इंटरनली यूज केले जातात. तर काही ठिकाणी जिथं आता स्विमर्स आहेत, ॲथलेट आहेत, यांच्यामध्ये टॅम्पॉन्स आणि कप्स हा ऑप्शन खूप चांगला आहे. किंवा तुम्हाला लॉंग टायमिंगसाठी किंवा जास्त काळासाठी तुम्हाला जर पिरियड्सच्या ब्लिडिंग सोक होणं अपेक्षित असेल तर मग तुम्ही टॅम्पॉन्स आणि कप्स नक्कीच वापरू शकता. यामध्ये एकच आहे की टॅम्पॉन्स आणि कप्स हे खूप रेग्युलरली चेंज करणं खूप महत्त्वाचं आहे, नाहीतर त्या ठिकाणी लोकल इन्फेक्शन, कारण जेव्हा आपण पॅड्स वापरतो तेव्हा ते ब्लिडिंग आउटसाइड द बॉडी ॲब्सॉर्ब केलं जातं, पण टॅम्पॉन्स हे थोडे इनसाइड द बॉडी राहतात. त्यामुळे त्या केसमध्ये तुम्हाला ते रेग्युलरली चेंज करणं हे खूप महत्त्वाचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला लोकली इरिटेशन होत असेल तर तुम्हाला ते वापरता येणार नाही. पण कन्सिडरिंग लॉंग टाईम आता सगळ्यांचेच ड्युटी अवर्स वाढलेले आहेत, तुम्हाला जास्त काळासाठी घराबाहेर राहावं लागतं, तर इट इज अ व्हेरी गुड ऑप्शन. ते तसे सेफ आहेत, काही प्रॉब्लेम नाही. ॲक्च्युली आता असं आहे की जे सध्या पाळीच्या ओव्हरऑल तक्रारी वाढत आहेत ह्याच्यामध्ये तर म्हणजे हे सगळ्यांना माहितीच आहे की याच्यामध्ये फास्ट फूड म्हणा, ओबेसिटी म्हणा, याचा खूप मोठा रोल आहे. सिटिंग लाईफस्टाईल आहे. इव्हन ज्या मुली आहेत शाळेत जाणाऱ्या ह्यांच्यामध्ये सुद्धा सिटिंग आहे, दिवसभर अभ्यास करणं आहे, पण कुठल्याही प्रकारची शारीरिक हालचाल नाही. तर सगळ्यात महत्त्वाचं एक अर्धा तास तरी 30 ते 40 मिनटं दिवसातनं काढून तुम्ही चालणे, योगासनं, सूर्यनमस्कार, म्हणजे मी कायम पेशंटला पण सांगते की 12 सूर्यनमस्कार घालायला तुम्हाला 5 ते 6 मिनटं लागतात. एवढे जरी त्या मुलींनी रोज घातले तरी सुद्धा तुम्हाला ह्याचा खूप चांगला फायदा होऊ शकतो. त्यानंतर आपल्याला जर आपण जाड आहोत, बारीक आहोत, ह्याच्यावरती लक्ष ठेवणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी मी सोपं सांगेल की तुम्ही बॉडी मास इंडेक्स जो आहे BMI, तर तो जरी तुम्ही फॉलो केला, स्वतःचा BMI तुम्ही घरच्या घरी कॅल्क्युलेट करू शकता. एकदम त्याचा सोपा फॉर्म्युला आहे. त्याच्यामध्ये तुमचं वजन किलोग्रॅममध्ये अपॉन हाईट इन मीटर स्क्वेअर, म्हणजे जर तुमची 150 सेंटीमीटर उंची असेल तर 1.5 मीटरचा स्क्वेअर आणि तुमचं वजन डिवायडेड बाय तुमचं हाईट इन मीटर स्क्वेअर, हा एक सोपा फॉर्म्युला आहे. आजकाल तो गुगलवर पण उपलब्ध आहे. त्याच्यावरनं जर तुम्ही तुमचा BMI काढला तरी पण तुम्हाला समजू शकेल की आपण कुठल्या रेंजमध्ये आहेत. आता BMI जर 20 to 25 हा जर असेल तर हा नॉर्मल समजला जातो. रादर मी म्हणेल 24.9 पर्यंत जो आहे तो ॲव्हरेज आहे. जर तुमचा BMI 24.9च्या पुढं जात असेल तर तुम्ही समजून घ्यावं की आपल्याला व्यायामाची,
चांगल्या संतुलित आहाराची नक्कीच गरज आहे. 18च्या खाली आपण अंडरवेट पकडतो आणि 24.5च्या पुढे आपण ओव्हरवेट पकडतो. तर साधं BMI जरी तुम्ही घरच्या घरी कॅल्क्युलेट केला, आजकाल मुली महिला हे करू शकतात, तरी पण तुम्हाला ह्याच्यातनं खूप मदत होईल. त्यानंतर सूर्यनमस्कार आणि योगासनाचा पण खूप चांगला रोल आहे. जे रेग्युलर योगासनं करतात, सूर्यनमस्कार करतात किंवा 40 मिनिटं चालणं हे करतात, यांच्यामध्ये ओव्हरऑलच पाळीच्या दरम्यानच्या ज्या तक्रारी आहेत त्यांचं प्रमाण हे खूप कमी आहे. डॉक्टर, तुम्ही इथे आलात आणि मासिक पाळी या महत्त्वाच्या विषयावर तुम्ही आमच्यासोबत चर्चा केली, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. थँक्यू. ॲक्च्युली हा खूप म्हणतो की खूप महत्त्वाचा विषय होता आणि मी म्हणेल घरोघरी प्रत्येक घरात एका मुलीच्या मनात, एका महिलेच्या मनात हे प्रश्न असतात. सो हा खूप चांगला विषय तुम्ही पण निवडलेला आहे आणि लोकसत्ता ऑनलाईननी मला इथं बोलून ह्या विषयावर जी चर्चा करण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे पण आभार मानते. धन्यवाद.